मुंबई मराठी पत्रकार संघाचा 83वा वर्धापन दिन नुकताच जो आहे तो पार पडला। त्याचा कार्यक्रम संपलेला आहे आणि या कार्यक्रमात अनेक पत्रकारांना जे ते वेगवेगळे पुरस्कार जे ते देण्यात आलेले आहेत आणि यातच पुढारीचे वरिष्ठ पत्रकार पंकज दळवी यांना मानाचा शोध पत्रकारितेतला यमुनाताई पद्मश्री यमुनाताई खाडीलकर पुरस्कार जो तो देण्यात आलेला आहे। सर, तुमच्या हातात आम्हाला विजयाची किंवा या मानाच्या पुरस्काराची ट्रॉफी जी आहे ती पाहायला भेटते। नेहमी आम्हाला मार्गदर्शन करणारे पंकज दळवी, आज त्यांच्या काय भावना? नक्कीच आनंद हा वाटतोच आहे, कारण जेव्हा मी नेहमी प्रतिक्रिया घेतो आज माझी प्रतिक्रिया घ्यावी लागते। मला खूप आनंद होतोय। पत्रकारितेमध्ये काम करत असताना मुंबई मराठी पत्रकार संघाचा एखादा पुरस्कार मिळावा असं प्रत्येकाची इच्छा असते आणि त्यातही पद्मश्री यमुनाताई खाडीलकर शोध पत्रकारिता पुरस्कार मला मिळाला, त्यामध्ये नक्कीच आनंद वाटतोय। पत्राचाळीचा लढा असो किंवा त्याच्यासाठी केलेल्या बातम्या, त्याच्यामध्ये केलेलं संशोधन असो, या गोष्टींची जी आहे ती गोष्टी लक्षात घेऊन हा पुरस्कार दिला, त्यामुळे मला खरंच आनंद झाला आहे। मी माझे पुढारीचे आमचे वरिष्ठ कार्यकारी संपादक तुळशीदास भोईटेजी, माझे इनपुट एडिटर विठोबा सावंत, सचिन परब सर, विनायक पाचलक्ष, या सगळ्यांचे आभार मानेन, कारण त्यांनी अनेक वेळा मला लिबर्टी प्रत्येक कामामध्ये आणि बातम्या करताना दिली आहे। कधीच कुठलं दडपण, कुठलंच प्रेशर कधी टाकलं, त्यामुळे माझ्या वरिष्ठांचे पण मी आभार मानेन। या सगळ्यांच्या सहकार्यामुळेच हा मला पुरस्कार निश्चित मानाचा आहे आणि खूप अभिमान आणि आनंद होतोय मला। खरं तर आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे की पंकज दळवी हा पत्रकार नंतर पण आधी कवी आहे। आज याच मंचावर रामदास फुटाणे ज्येष्ठ कवी जे आहेत ते उपस्थित होते आणि त्यांच्या समोर पंकज दळवी या कवीला जो आहे तो पुरस्कार भेटलेला आहे, ती भावना कशी होती? जे खूप चांगली भावना होती। आपण नेहमी बघतो की आता आमदार कोण होणार, खासदार कोण, चर्चा झाली, पण हा पुरस्कार मला ज्याला मिळाला तो मी म्हणेन की ज्याच्या हस्ते मिळाला तो शब्दांच्या जगातला आमदार आहे, शब्दांच्या जगातला मंत्री आहे, शब्दांच्या जगातला मुख्यमंत्री, आणि अशा रामदास फुटाणेंच्या हस्ते मला पुरस्कार मिळाला, त्याचा निश्चितच आनंद आहे। कविता लिहिणाऱ्यांना रामदास फुटाणे यांच्यासारख्या व्यक्तीच्या हस्ते पुरस्कार मिळणं हे निश्चितच एक ज्याला आपण म्हणतो ना चेरी ऑन द केक तसंच आहे। धन्यवाद पंकज सर, खरं तर पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पंकज दळवी हे पत्रकारिता करता करता अनेक कविता सुद्धा लिहितात आणि त्यातच आज नानांच्या हस्ते म्हणजेच रामदास फुटाणेंच्या हस्ते जे तो त्यांना पत्रकार संघात पुरस्कार देण्यात आलेला आहे। त्यामुळे त्यांच्या भावना त्यांनी आज पुन्हा एकदा पुढारीशी वार्तांकन करता करता आज बाईट देऊन सुद्धा व्यक्त केलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट ललित चौधरी सह मी अजय माने, पुढारी न्यूज, मुंबई।